नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर खेळातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून शेजारची जी बेल आयकॉन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका। तर चला मंडळी, व्हिडिओ सुरू करूया। तर मंडळी, आजचा व्हिडिओ असा आहे की सरकारने जे महिला आहेत, महिलांसाठी लाडकी बहीण योजनेबद्दल जे कागदपत्रामध्ये सूट दिली आहे, तर ती सूट तर दिली आहे, पण एका गोष्टीमध्ये महिलांना सूट दिली नाही आहे। तर ती गोष्ट कोणती, तर आज ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज जाणून घेणार आहोत। तर चला मंडळी, व्हिडिओ न लांबवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, तुम्ही थंबनेल तर बघितलाच असेल की सरकारने लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांसाठी काही कागदपत्रामध्ये सूट दिली होती। तर ती सूट पहिल्या नंबरची आहे अधिवास प्रमाणपत्र, म्हणजे डोमेसियल सर्टिफिकेट। तर आपण डोमेसियल सर्टिफिकेटच्या जागी जन्माचा दाखला, मतदान ओळखपत्र, TC, शाळा सोडल्याचा दाखला किंवा 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड हे आपण जोडू शकतो। म्हणजे कशामध्ये, डोमेसियल सर्टिफिकेट जे आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे। तर हे एका डॉक्युमेंटमध्ये आपल्याला सूट मिळाली आहे डोमेसियल, कारण डोमेसियल सगळ्या महिलांकडे नसतेच। आता कुणाच्या वडिलांनी काढली नाही डोमेसियल, फक्त कास्ट काढून ठेवली आहे पण डोमेसियल काढली नाही, तर त्याच्यामध्ये महिलांसाठी सूट देण्यात आली आहे, ठीक आहे। दुसरी अट अशी आहे इन्कम म्हणजे ज्याच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे तर त्यांना इन्कम काढायची गरज नाही, कारण तहसील कार्यालयामध्ये भरपूर इन्कमसाठी अशी गर्दी होत होती, म्हणून इन्कममध्ये पण सूट देण्यात आली। आणि ज्याच्याकडे पांढरे रेशन कार्ड आहे तर त्यांना इन्कम जोडावं लागणार आहे, पण ज्याच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे तर त्यामध्ये पण सूट देणार। म्हणजे हे पण तकलीफ जी आहे महिलांसाठी वाचली। म्हणजे हे जेवढं काम आहे, ज्याच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे ते तकलीफ म्हणजे इन्कम काढायची वाचली आहे। त्यांचे पैसे पण वाचले, तहसीलमध्ये जाण्याची वेळ पण वाचली आणि त्यांची जे रोजी होती ते पण वाचली आहे। मजुरीला ठीक आहे, मजुरीला जात होते तर ते जाऊ शकत नव्हते, तहसील कार्यालयाचा चक्रा मारत होते, पण ते पण वाचली आहे। आता मंडळी, मी तुम्हाला सांगत आहे की सरकारने कोणत्या याच्यामध्ये आपल्याला सूट द्यायला पाहिजे होती। म्हणजे पहा, महिलांसाठी धावपळ बी नाही होत, काही नाही, म्हणजे कोणती ती अट आहे तर पहा बरोबर, ऐका मी सांगतो तुम्हाला। ते आहे बँक पासबुक, ठीक आहे। आपण समजा बँक पासबुक आपण जेव्हा फॉर्म भरला तेव्हा वेगळं अकाउंट जोडलं आणि पण वेगळ्याच अकाउंटमध्ये आपल्याला पैसे मिळत आहेत। तर काही महिलाचे अजून पैसेच नाही आले, कारण त्याच्या अकाउंटला DBT नाही आहे, म्हणजे त्यांचं अकाउंट जे आहे ॲक्टिव्ह दाखवत नाही आहे, तर म्हणून महिलांच्या खात्यात पैसे आलेले नाही। तर तेच महिलांची धावपळ अजून चालू झाली आहे, त्यासाठी की बँकेमध्ये एवढी गर्दी आहे नुसतं DBT लिंक करासाठी, म्हणजे आधार लिंक करासाठी त्यांच्या अकाउंटला। कोणी तर पोस्टामध्ये जाऊन डिजिटल अकाउंट काढत आहे, एवढं पोस्टामध्ये पण एवढी गर्दी आहे, बँकेमध्ये पण एवढी गर्दी आहे की भरपूर। हे तर धावपळच झाली ना, अजून कामधंदा सोडून अजून महिलांना आपला पोस्टामध्ये जा, बँकेमध्ये जा, दुसरं अकाउंट काढा, ते ॲक्टिव्ह करा, तेच गडबड झाली, ठीक आहे। जे जॉईंट अकाउंट आहे ते चालत नव्हतं, ठीक आहे। पण आमच्या गावामध्ये काही गाव म्हणजे असं आहे, काही जॉईंट अकाउंटमध्ये पण पैसे आले आहेत। ज्यांच्या पती पत्नीचं जॉईंट अकाउंट आहे ते जोडलं नाही आहे, महिलांनी दुसरं अकाउंट जोडलं स्वतःचं सिंगलवालं, पण त्याच्या जे जॉईंट अकाउंट होतं त्याच्यामध्ये पण पैसे आले, कारण ते जॉईंट अकाउंट DBT लिंक आहे, ॲक्टिव्ह आहे, म्हणून त्या जॉईंट अकाउंटमध्ये पण ते पैसे आलेले आहेत। तर पहा, हे अशी धावपळ अजून चालू झाली आहे। तर माझं सरकारला एकच म्हणणं आहे की हे DBTद्वारे न टाकता डायरेक्ट जे अकाउंट दिलं आहे त्या अकाउंट नंबरद्वारे आपण पैसे टाका, तर ही धावपळ महिलांची जी आहे ते बंद होईल। कारण भरपूर महिलांचे प्रश्न आहे की आज सकाळी अजून मला 2 महिलांचे फोन आले की माझा ऑगस्ट महिन्यात 8 तारखेला फॉर्म मंजूर झाला, बँक सिटिंग पण आहे, पण अजून माझे पैसे आलेच नाही। तर तिला म्हटलं वाट पहा, येतील, आता जर नाही आले तर 14 तारखेला सप्टेंबर महिन्यात येतील, 4,500 येतील, पण वाट पहा, ज्यांचे पण पैसे नाही आले त्यांनी पण वाट पहा। पण हा मुद्दा नाही आहे आजच्या व्हिडिओमध्ये। मुद्दा हा आहे की कागदपत्रामध्ये सरकारने सूट दिली की महिलांसाठी धावपळ न व्हावी यासाठी, ठीक आहे, त्यांना कोणताही त्रास न व्हावा यासाठी कागदपत्रामध्ये सूट दिली, पण तर या बँक पासबुकमध्ये सूट का नाही दिली, ठीक आहे। तर ही तर धावपळच झाली महिलांसाठी, अजून त्रासच झाला। समजलं मंडळी तुम्हाला माहिती, सरकारने ज्याच्यामध्ये पण सूट द्यायला हवी होती। तर मंडळी, व्हिडिओ आवडल्यास मंडळी व्हिडिओला एक लाईक करा आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण
या 2 महिन्यामध्ये सरकारने जेवढ्या पण योजना काढल्या तर त्या योजनांची कोणकोणत्या योजना आहेत तर त्या आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची जी बेल आयकॉन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। तर चला मंडळी, आपण उद्याला भेटूया। नमस्कार।